सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, हिरवाईने नटलेला, समुद्राच्या साक्षीने जगणारा एक सुंदर प्रदेश तो म्हणजे कोकण. इथल्या मातीचा रंग जरी लाल असला तरी माणसांच्या मनातील ऊब मात्र सोन्यासारखी असते. नारळाच्या झाडांची सळसळ, आंब्यांच्या बागांचा सुगंध, पावसात न्हालेलं ते गाव, हे सगळं म्हणजे कोकणाचं खरं रूप. पण या निसर्गरम्य सौंदर्या इतकाच इथला माणूसही कष्टाळू आहे. कमी साधनांमध्येही मोठं स्वप्न पाहणारा व ती साध्य करण्यासाठी तो झगडणारा आहे. अशाच या कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पन्हाळे गावात सुरू झाली एक साध्या पण प्रेरणादायी प्रवासाची गोष्ट. प्रत्येक माणसाचा प्रवास कुठून ना कुठून तरी सुरू होतो आणि कुठे येऊन पोचतो हे कधीच सहज नसतं. पन्हाळे या गावात 1 जून 1966 रोजी गोविंद पवार व कमळावती पवार या दाम्पत्याच्या पोटी एक लेकरू जन्माला आलं. आज 60 वर्षांनी ज्यांचा वाढदिवस साजरा करायला आला आहात ना, हो, तेच ते हे लेकरू श्री प्रदीप गोविंद पवार. अगदी थोड्या वेळात मांडलेला हा जीवन प्रवास आज आपण सर्वजण एकत्रपणे मिळून पाहणार आहोत. चला तर मग पाहूया श्री प्रदीप पवार यांचा जीवन प्रवास. नमस्कार, माझं नाव अशोक मोरे. प्रदीप माझा आते भाऊ. ही अगोदरची पिढी मुंबईला नव्हती, अभावानेच होती. त्यात प्रदीपचे वडील मात्र मुंबईला होते आणि त्यांची परिस्थिती थोडीशी बरी होती. बाकी सगळ्यांची परिस्थिती यथातथाच. पन्हाळे त्याचं गाव, हे त्याच्या मामाचं गाव. तो पाहुण्यासारखा कधी राहिलाच नाही. ती 4ही भावंडं कधी पाहुण्यासारखी राहिली नाही. तो आम्हाला कधी आमचा भाऊच वाटायचा. आणि त्याचं मुख्य कारण, मला तो जास्ती जवळचा वाटायचा, कारण मी जी ऐकलेली कथा आहे की त्याच्या आईने मला दूध पाजलेलं आहे. मग त्यामुळे त्याचं आणि माझं हे भावाचं नातं आहे. आते भावापेक्षा आणि मामे भावापेक्षा सख्या भावासारखं आमचं नातं आहे. बालपण तसं आमचं चांगलं गेलं, कारण आम्ही सगळी मिळून मिसळून राहायचो. मामाची 4 मुलं, आम्ही 4, सगळं आमचं एकत्र कुटुंब होतं. आम्ही 4 भावंडं, लहानाची मोठी गावी झालो. गावीच आम्ही शिक्षण घेतलं. 6वी पर्यंत पन्हाळ्यात शाळा होती. नंतर आम्ही खारेपाटणला 6 मैल चालत जायचो, चालत यायचो. सकाळी जायचो, ती संध्याकाळी यायचो. तिकडे शिक्षण 10वी पर्यंत पूर्ण झालं. वडील तर आमचे मुंबईला, आम्ही गावी. आई आणि आम्ही 4 भावंडं. आई आमची शेतात काम करायची. आम्ही 4 भावंडं. वडील 250 रुपये मुंबईवर पाठवायचे. त्याच्यात आमच्या एवढ्या 4 मुलांचं शिक्षण करून आमचं पालन पोषण चांगल्या प्रकारे केलं. मग आम्ही 10वी पर्यंत तिकडे शिक्षण घेतलं. नंतर मग आम्ही मुंबईला आलो. 4 भावंडं. वडील 250 रुपये जरी पाठवत असली तरी आई आमची काबाड कष्ट खूप करायची आणि आमचे खाण्यापिण्याचे किंवा कपड्याचे कधीच हाल नव्हते. उलट एवढ्या गावात आमचीच परिस्थिती चांगली होती. खाणं पिणं म्हण, काय म्हण, पण आम्ही कष्ट केले. शाळेतून येताना कोणाचे आंबे चोरायचो, फणस चोरायचो, काजू चोरायचो आणि मजा करीत यायचो. घरी असल्यावर आजी शेतात काम करायला आम्हाला चौघांना पण न्यायची आजी शेतात काम करायला. म्हणजे आम्ही पण गावी कष्ट खूप केले, काम आई बरोबर. गावच्या वातावरणामध्ये शेतीभातीची कामं करत, गाई गुरं सांभाळत, निरनिराळे गावचे खेळ खेळत, पावसाळ्याच्या वेळेला गरी लावून मासे पकडत, उन्हाळ्याच्या वेळेला कोंडी उपसून मासे धरत, आणि त्यातून एक वेळच मिळाला तर असं म्हणायचं शाळेला जायचं. इतर सगळी मुलं शाळेला जातात म्हणून आम्ही शाळेला जायचो. आमचं शिक्षण असं शाळेचं फोकस शिक्षण नव्हतं. गावी मुलांनी शाळेला जायचं असतं म्हणून आम्ही सगळे शाळेला जायचो. असंच छोट्या वयात असलेले प्रदीप देखील हातात कापडी पिशवी घेऊन मैलोनमैल शाळेत चालत जायचे. ना पायात चप्पल, ना उन्हाची ना काट्याकुट्यांची फिकीर. त्यावेळी शाळा देखील खूप साधी असायची. मातीच्या भिंती, कौलं असलेली इमारत, जमिनीवर बसून चालणारे वर्ग, एका वर्गात 2-3 इयत्तांची मुलं एकत्र बसायची. पाटी आणि खडू हेच मुख्य शिक्षणाचं साधन होतं. पुस्तकं कमी असल्यामुळे भावंड एकाच पुस्तकातून अभ्यास करायची. फारशा सोयी नसल्या
तरी त्यांच्या मनात काहीतरी करून दाखवायची जिद्द होती. आज आपण ज्या सुखात जगतोय त्यामागे त्या पिढीने घेतलेले कष्ट, केलेला त्याग आणि शिक्षणासाठी केलेला संघर्ष दडलेला आहे. परिस्थिती साधी होती, पण आयुष्याने सुरुवातीपासूनच त्यांना खूप काही शिकवलं. त्यांच्या आईने खूप कष्ट करून त्यांना लहानाचं मोठं केलं. प्रत्येक दिवस हा संघर्षाचा होता, पण त्या संघर्षातच त्यांनी जगण्याची ताकद मिळवली. अभ्यासाबरोबरच त्यावेळी ही 4 भावंडं आपल्या आईला शेतीकामात मदत करायची. कोणी शेतात राबायचं, तर कोणी ढोरांच्या मागे पळायचं, तर कोणी चूल पेटवायला लाकडं घेऊन यायची. त्यावेळीचं राहणीमान हे साधं असलं तरी देखील त्यांच्यावर झालेले संस्कार आणि त्यांनी केलेले कष्ट यातूनच ही पिढी मजबूत बनली. त्या काळात गावातील मुलांकडे मोबाईल, टीव्ही किंवा महागडी खेळणी नव्हती. त्यामुळे त्यांचे खेळ हेच त्यांच्या खरं आनंदाचं जग होतं. त्या साध्या खेळांमध्येच त्यांचं बालपण रमायचं आणि आयुष्यभराच्या आठवणी तयार व्हायच्या. आम्ही सर्वजण खेळ खेळायचो ते विटीदांडू, गोट्या, लगोऱ्या, आबाधुबी आणि क्रिकेट. क्रिकेटसाठी चिंध्यांचा बॉल आम्ही करायचो. आबाधुबीसाठी पण चिंध्यांचा बॉल असायचा. रबरी बॉल घ्यायला पण आमच्याकडे पैसे नसायचे. एवढी हलाखीची परिस्थिती त्यावेळी होती. प्रदीपची परिस्थिती त्या मानाने आमच्यापेक्षा थोडीशी बरी होती. शाळेच्या अभ्यासात प्रदीप पवार यांना फारसा रस नव्हताच, पण लहानपणापासून मात्र क्रिकेटची त्यांना प्रचंड आवड होती. प्रदीपला क्रिकेटचं खूप वेड होतं. गावी तशी परिस्थिती नव्हती. प्रदीपला गरी लावून मासे पकडायचा पण छंद होता आणि क्रिकेटमध्ये तो एवढा एकाग्र आणि एकचित्त असायचा की त्याची विकेट काढायची भल्या भल्यांना चिंता पडायची. तो आउटच होत नसे. दिवस दिवस तो खेळत राहायचा. जसजसे ते मोठे होत गेले तसतसे त्यांचा मैदानावरचा तो उत्साह, ती जिद्द, ती एकाग्रता, ती चिकाटी हेच त्यांच्या स्वभावाचं खरं रूप होतं. आणि क्रिकेट खेळामध्ये जेव्हा आम्ही दोघे लहानपणी खेळायचो त्यावेळेला ह्याला आम्ही ओपनिंगसाठी उतरायचो आम्ही. हा आणि ते रवींद्र चव्हाण म्हणून होते, ते दोघे. आणि ही जोडी जोपर्यंत आउट होत नाही तोपर्यंत समोरच्या टीमचा जीव येत नसे, असं आहे. आणि प्रदीप आउट झाला म्हणजे ते जिंकल्यासारखे करायचे, कारण ओपनर होता ना, हटायचंच नाही तो त्याचं. एवढं तो एकदम चिकाटी होता ओपनिंगसाठी आणि फार क्रिकेटसाठी भरपूर. आणि त्याच्यानंतर मग हे आपले एक इतर मग काजी काढणे हे ते सगळं आम्ही शाळेतून आल्यावर फणसाला जाणे, आंबे वगैरे सर्व हे सर्व आम्ही आम्ही जास्त जायचो पूर्ण सर्व असं. आणि त्यानंतर शाळा वगैरे सर्व आमच्या इथे झाली पूर्ण सगळी. आणि तो आता एवढं वय, आता आमचं 60, माझं पण तेवढंच आहे, पण सामाजिक ह्याच्यात तो एवढा गुंतला आणि एवढा हे करतो. त्याला खूप आवड पण आहे आणि प्रेम पण आहे सगळ्या गोष्टीवर. कोणत्या परोपकारपणा जास्त आहे त्याच्याकडे. कोणतीही गोष्ट असेल, काय पडझड कोणची का असेल तर ताबडतोब ते धावून जाणार. हा लहानपणापासून त्याच्यामध्ये गुण आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनीही मुंबईचा रस्ता धरला आणि ते मुंबईतील गोवंडी या ठिकाणी कुटुंबासह राहायला आले. गोवंडी या ठिकाणी त्यांनी काढलेले गरिबीतील दिवस त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला आजही आठवतात. स्वप्न मोठी होती, पण हातात काहीच नव्हतं. मी गोविंदीला 82-83 साली आलो आणि 82ला वडिलांचा मिलचा संपसुद्धा झालेला होता. त्याच्यानंतर आम्ही आईला बोलवून आईच्या गळ्यातली घाण घेऊन एक 18,000ला रूम मानपूरला घेतली होती. ती घेतल्यानंतर प्रदीपला पुन्हा आणि संगीताला बोलवून घेतलं आणि आम्ही ते व्यवस्थित तिथे राहत होतो. आणि तिथे आम्ही 2 ते 4 वाजेपर्यंत आम्ही दोघेजण पाण्यासाठी
लाईन लावून 5 वाजेपर्यंत पूर्ण व्हायचं पाणी भरून आमची. त्याच्यानंतर सकाळी उठून आम्ही दोघे कामावर सुद्धा तसे जातो. त्याच काळात त्यांच्या आयुष्यात एक देव माणूस आले, जनार्दन मोरे उर्फ जनू मामा, ज्यांनी त्यांना फक्त एक आधारच दिला नाही तर त्यांना एक नोकरीची संधीही दिली. त्या एका संधीने त्यांच्या आयुष्याला हळूहळू दिशा मिळू लागली. पण स्वप्न मोठी असणाऱ्या या अवलियाच्या नशिबात नोकरी नव्हतीच. शून्य बजेटच्या त्यावेळच्या परिस्थितीमुळे, शून्य बजेट म्हणजे त्यावेळी सरकारी नोकऱ्यांची पूर्णपणे भरती थांबवली गेली होती. त्यामुळे ह्या काळातली जी मुलं आहेत त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवताना अनंत अडचणी आल्या. सरकारी नोकऱ्यांची वानवा असल्यामुळे आणि नोकऱ्या सहजासहजी मिळत नसल्यामुळे तो काळ भयंकर संघर्षाचा पवार कुटुंबियांसाठी गेला. त्यांनी कोणतंही काम लहान मानलं नाही. कष्टाची कामं केली, दिवस रात्र मेहनत घेतली आणि प्रत्येक दिवस स्वतःला सिद्ध करण्यासाठी जगले. प्रदीप याची नोकरी गेल्यानंतर त्याने जीवन मोरे यांना त्यांच्याशी संपर्क साधून मिक्सरचा धंदा केला. 4-4, 5-5 कांदळ काय मनसुबलाईमध्ये कलर कंपनीमध्ये काम करायचा. आणि त्या हँडलनी मशीनचं काम म्हणजे कपडा हे करत होता. अर्धा तास काम केलं की 2 बालद्या घेऊन वरती कलर घेऊन जायचं. असं म्हणतात ना की संघर्ष जितका रडवणारा असतो तितकाच तो माणसाला घडवणारा असतो. त्यांनी अशीच छोटी मोठी कामं करत पुढे जाऊन धाडसाने एक वेगळा मार्ग निवडला. सुरुवात छोटी होती पण मेहनत आणि प्रामाणिकपणा मोठा होता. प्रदीप गोविंद पवार, एक ऐसा नाम जो हमारे दिल के साथ हमारे फैमिली से भी जुड़ा हुआ है. प्रदीप आज करीब 40 साल से हमारे साथ है. और जब मैं बोल रहा हूँ हमारे साथ, तो सिर्फ वो मेरे साथ नहीं, मेरे परिवार के साथ नहीं, मेरे पिताजी के साथ थे. मुझे याद है जब मैंने उसको पहली बार देखा था, एकदम ऐसे सूख लकड़ी दिख रहा था, लेकिन तभी भी उसके चेहरे पे जो स्माइल थी, जो जोश था, मुझे आज भी लगता है वो बरकरार है. उसने मेरे पिताजी के साथ अपना करियर स्टार्ट किया हुआ था. और जब भी वो आता था ना, सुबह टाइम पे बोलो तो एकदम टाइम पे आ जाएगा. कोई भी काम दो एकदम एंथुजियास्टिकली जोशीलेपन से करता था. और फिर जब मैंने LIC ज्वाइन किया, मैंने उसको बोला प्रदीप मेरे साथ ज्वाइन होगा. वो तुरंत मेरे साथ ज्वाइन हो गया. जब से वो ज्वाइन हुआ है, वो अपना काम एकदम ईमानदारी, एकदम दिल से, मैं कहूँगा एकदम सिस्टमेटिकली कर रहा है. जब उसने काम ज्वाइन किया, उसने अपने आँख में एक सपना देखा था. और वो सपना ये था कि उसने मुझे सुंदर तरीके से अपना सपना बयान किया था कि देवेन भाई, LIC में जो रैंकिंग लिस्ट लगता है ना, लोग नीचे से ऊपर अपना नाम देखता है. एक दिन ऐसा आएगा कि मैं ऊपर से नीचे अपना नाम लिखूंगा. और आज वो हमारे वहाँ पे टॉप 5 परफॉर्मिंग एजेंट में है. और है का मतलब ये नहीं कि आज है, वो बरसों से अपना स्थान जो है वो जमाए रखा है. कंटिन्यूसली, कंसिस्टेंटली अपना नाम जमा के रखना एक बहुत बड़ी बात है. और उसका श्रेय सिर्फ और सिर्फ प्रदीप को जाता है, क्योंकि उसका कस्टमर के प्रति जो समर्पित भावना है, जो सर्विस देने की भावना है, वो ज़बरदस्त है. लेकिन कस्टमर को छोड़ के वो अपने लिए भी उतना ही सिंसियर है, इतना ही सीरियस है. मतलब मैं तो ये भगवान को कहूँगा कि हम भगवान के शुक्रगुजार है कि इन्होंने एक अच्छी व्यक्ति महत्व हमारे साथ जोड़ दी, जो हमारे परिवार के साथ रह रहे थे. तो आज प्रदीप के ये 60वें जन्मदिन पे मैं उनको ढेर सारी शुभकामना देता हूँ. और मैं ये भी कहता हूँ कि आगे वाले 40 साल के बाद भी मैं और एक ऐसा वीडियो बनाऊंगा और उनको ऐसी मैं 100 ईयर्स की शुभकामना दूंगा. थँक्यू. त्यांनी LIC ऑफ इंडिया या क्षेत्रात स्वतःचं नाव असं निर्माण केलं की आज कांजूरमार्गमध्ये त्यांची ओळख LIC वाले पवार अशीच झाली. हा केवळ व्यवसाय नव्हता, तर त्यांनी लोकांचा विश्वास जिंकला होता. या क्षेत्रात काम करत असताना त्यांना अनेक मित्र भेटले आणि या मित्रमैत्रिणींसोबत त्यांनी आपल्या जीवनाचा हळूहळू आनंद घ्यायला सुरुवात केली. मित्रा प्रदीप पवार, तुला 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तसं प्रदीप पवार म्हणजे एकदम मनमिळावू माणूस. त्यांची आमची ओळख जवळजवळ 25 वर्षापूर्वी झाली. LICमध्ये 925 ब्रांचमध्ये आम्ही एकत्र काम केलं.
खूप आनंदी आणि खूप एकदम एन्जॉय करणारा माणूस. त्याच्यामुळे आमची पिकनिक भरपूर व्हायच्या. एवढ्या पिकनिक आम्ही केल्या की खरं आमचा एक जवळजवळ 25-30 जणांचा ग्रुप होता. आम्ही त्यांच्या गावी राजापूरला तिथे जाऊन मला वाटतं जवळ आम्ही 3-4 वेळा त्यांच्या गावी गेलो असेल. भरपूर ठिकाणी फिरलो. असा माणूस त्यांनी गावी एवढी माणसं जोडली आहेत, खूप आम्हाला कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता जाणवली नाही. आणि त्यांचा एवढा माणसाचा स्वभाव असा आनंदी की त्यांनी हे सर्व काम करत असताना आमची जी युनियन आहे खाली विमा कर्मचारी सेना जी पहिल्या माळ्यावरती आहे तिथे त्यांनी येऊन आमच्या ह्या सेनेच्या युनियनला त्याने एवढा मोलाचं सहकार्य केलं. प्रत्येक वेळेस कुठलाही कार्यक्रम असू दे आमचा, त्यांचा कार्यक्रमाला प्रत्येक गोष्टी आमच्या हातभार असायचा. कुठेही जाणं येणं असू देत, कोणतीही गोष्ट असू देत, त्यांनी कुठल्या गोष्टी नाही म्हटले नाहीत. असा स्वच्छंदी आनंदी माणूस, खरंच असा माणूस आणि मित्र भेटणं खूप म्हणजे खूप आम्हाला स्वतःला असं अभिमानाचं वाटतं. आणि ह्या माणसाला, आमच्या ह्या मित्राला आमच्या वैयक्तिक आणि आमच्या भारतीय विमा कर्मचारी सेना, स्थानिक लोकांची समिती, LIC युनिट, कोर्ट विभाग यांच्यातर्फे भरभरून शुभेच्छा. प्रदीप पवार, तुम्हाला पुढील आयुष्य उदंड निरोगी लाभो आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशीच मी आई जगदेवीचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विमा एजन्सी करत असताना त्याने भरपूर लोकसंख्या संग्रह केला. त्या लोकसंग्रहाचा फायदा व्हावा आणि म्हणून एखादा त्यासाठी जोड व्यवसाय असावा म्हणून त्याने फोटोग्राफी हा छंद, आपला जो त्याचा मूळचा छंद होता, त्याला फोटोग्राफी चांगली यायची पण त्याला व्यावसायिकतेचं रूप नव्हतं. मग त्याने एका पेपरमध्ये जाहिरात बघून क्लास लावले, त्यासाठी खर्च केला. त्याने उच्च प्रतीचा कॅमेरा विकत घेतला आणि तो त्या व्यवसायात पूर्णपणे उतरला. त्याने आपण व्यावसायिक फोटोग्राफर व्हायचं आहे ह्याची मनाशी खुणगाट बांधूनच, कारण त्याची चिकाटीने त्याला कधीही दगा दिला नाही. जे काम त्याने मनातून स्वीकारलं ते त्याने पूर्ण तडीस नेलं. विशेष म्हणजे माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा मी पाहिलं की माझे कोणीही काढलेले फोटो आणि प्रदीपभाईंनी काढलेले फोटो यात खूप फरक असायचा. त्यांनी काढलेलेच फोटो मला खूप आवडायचे आणि तेव्हा ते काही असे प्रोफेशनल फोटोग्राफर नव्हते, तरी सुद्धा त्यांनी काढलेले फोटोच छान यायचे आणि त्यामुळे फक्त ते जर असले तरच मी फोटो काढायची. जशी त्यांना फोटोग्राफीची आवड होती तसंच त्यांना वेशभूषा करण्याची देखील तितकीच आवड होती. मुळात साई भक्त असलेल्या प्रदीप पवार यांनी अनेक वेळा साईबाबांची वेशभूषा करून अनेक पारितोषिकं मिळवली आहेत. हे फारच कमी लोकांना माहिती असेल. जसे ते आपल्या कामावर प्रेम करत होते, आपल्या कलेवर प्रेम करत होते, त्याचप्रमाणे एका बाजूला ते एका तरुणीवर देखील प्रेम करत होते. 25-30 वर्षापूर्वी प्रेम व्यक्त करायला फक्त नजरेतलं आपलेपण आणि मनातला विश्वास असायचा. अशीच एक लाजाळू नाजूक मुलगी त्यांच्या जीवनात आली आणि त्यांचं जीवनच बदलून गेलं. परंतु हे प्रेम, तो प्रेमविवाह इतका सोपा नव्हता, कारण त्या काळात प्रेमविवाह म्हणजे समाजाच्या विरोधात उभं राहणं असं मानलं जायचं. आबाची आणि पहिली ओळख प्रदीपची होती. त्याच्यानंतर प्रदीपचं आणि वैशालीचं प्रेम जुंपलं. ते आता घरी वैशाली सांगू शकत नव्हती. त्याच्यामुळे प्रदीपच्या मित्राने सांगितलं की आपण कोर्टामध्ये जाऊन, बांद्राच्या कोर्टामध्ये जाऊन आम्ही तिथं लग्न लावून देतो म्हणून. तसं सर्वांनी जाऊन मिळून आम्ही 20-25 माणसं जाऊन बांद्राच्या कोर्टामध्ये जाऊन लग्न लावून दिलं. त्याच्यानंतर लग्न लावल्याच्यानंतर मग कुणी कुठे जायचं, कुठच्या पोलीस स्टेशनला जायचं, कुठे काय कागदपत्र द्यायचे आम्ही दिले. त्याच्यानंतर कांदूरला आबांना समजलं की प्रदीपबरोबर वैशालीने लग्न केलेलं आहे. लग्न केलं आहे म्हणून समजल्यानंतर रात्री, त्याच दिवशी रात्री 11-12 वाजता इथून गाडी भरून घेऊन माणसं तेव्हा शिवसैनिक होते ते आणि ते शाखा प्रमुख होते. त्यांचं जो व्यवस्थित म्हणजे शिवसेनेत चालत होतं. ते गाडी भरून घेऊन डोंबोलीला गेले आणि डोंबोलीला जाताच माझी छोटी पोरगी समोर आली. तिने सांगितले काका आणि काकी फिरायला गेली. ती तिथून निघून ती मित्राच्या घरी अमोल ब्रह्मदंडे याच्या घरी जाऊन 2-4 दिवस तिथे स्थायिक झाली होती. वैशालीचा पण सपोर्ट चांगला मिळाला. वैशालीने आमच्या घरात एवढ्याशा छोट्या घरामध्ये येऊन तिने चांगलं म्हणजे व्यवस्थित राहिली. एखादी पोरगी अशी राहिलीच नसती, पण एवढ्या छोट्या घरामध्ये ती व्यवस्थित राहिली. कौतुक म्हणजे वैशाली
या प्रसंगाने किंवा या दिवशी तुझा उल्लेख करणं मला फार गरजेचं वाटतं. कारण जेव्हा भाईंकडे काही नसताना तू त्यांना स्वीकारलंस, तू प्रेम केलंस आणि ते तू निभावलंस. आणि त्यावेळीचा तुमचा जो स्ट्रगल आहे तो मी पाहिला आहे आणि म्हणून मला तुझं खूप कौतुक वाटतं. आणि आज जे आहे भाईंकडे जे वलय आहे त्याच्यामध्ये तुझा सिंहाचा वाटा आहे. वैशालीसोबत कांजूरला त्यांचा एक सुखी संसार सुरू झाला. परंतु हा संसार सुरू असताना लहानपणापासून साथ देणाऱ्या ते आपल्या भावंडांना कधीच विसरले नाही. ते आजही लोकांना आवर्जून सांगतात की त्यांच्या संघर्षाच्या काळात त्यांच्या मोठ्या भाऊजींचा खूप मोठा वाटा आहे, ज्याची परतफेड कधीच केली जाऊ शकत नाही. त्यांच्या पश्चात त्यांनी कृतज्ञता म्हणून बंटी, दीपा, मयूर यांच्यावर अतोनात प्रेम केले आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. जसं त्यांचं या भाची आणि भाच्यावर प्रेम आहे, तसंच लहान बहिणीच्या म्हणजे संगीताच्या मुलावर चैतन्यावर देखील त्यांचं तितकंच प्रेम आहे. त्यांच्या मनातील एक हळवा कोपरा म्हणजे त्यांची पुतणी वैशू आणि पुतण्या विराज. आजही वैशूला म्हणजेच पुतणीला जेव्हा कुठलीही अडचण येते किंवा जग थांबल्यासारखं वाटतं तर तिला पहिली आठवण ही तिच्या काकाचीच येते. प्रदीपने ना दीपा, बंटी, मयूर यांचे खूप लाड केले. त्यांना प्रत्येक दिवाळीतून वडिलांच्या पाठीमागे कपडे घे, फटाके आणून दे, सगळं त्यांचे लाड पुरवले. तसेच माझा आता नातू आहेत ना, त्यांचे पण तो लाड पुरवतो. मयूरचा छोटा आहे निला, त्याला तर प्रत्येक बड्डे विमान, गाडी, त्याला गाडीची खूप आवड आहे. गाडी, विमान सगळं आणून दे, त्याचे लाड कर. भाऊबीजेला, रक्षाबंधनला ज्यावेळी येतो ना त्यावेळी त्याच्या आवडीचं सगळं करते मी. काय नाही असं नाही, पण त्याला वेळच नसतो खायला. खाल्लं करतो आणि जातो. तेव्हा जरा वाईट वाटतं 5 मिनटं बसत नाही म्हणून. पण रक्षाबंधन आणि भाऊबीज कधीच चुकवत नाही किंवा रागवत नाही, तू माझ्या घरीच रक्षाबंधनला ये, नाही तर काय, कधीच बोलत नाही. तो स्वतःहून येतो. या सर्वच गोष्टी सांभाळत ते आपल्या व्यवसायात देखील यशस्वीरित्या हळूहळू पुढे जात होते. मी अभिमानाने सांगू शकते की या माणसाची असामान्य ही गरुड झेप आहे. सामान्य माणसाची ही गरुड झेप, असामान्य अशी गरुड झेप आहे. कारण 37 वर्षापूर्वीचे प्रदीपभाई छोट्याशा चाळीतल्या घरात राहणारे, आणि तेव्हाही विशेष म्हणजे उल्लेखनीय बाब म्हणजे तेव्हाचे प्रदीपभाई आणि आजचे प्रदीपभाई यांच्यामध्ये काहीच फरक मला दिसत नाही. म्हणजे त्यांचे पाय हे जमिनीवर तेव्हा पण होते आणि आत्ता पण आहेत. आणि त्यांचा जो आनंदी स्वभाव, इतरांना आनंद देण्याचं जी त्यांची वृत्ती आहे, आणि त्यामुळे ते सर्वांनाच आवडतात आणि सर्वांच्या मनात त्यांनी एक स्वतःचं एक घर करून ठेवलं आहे. स्वतःचं विश्व निर्माण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या प्रदीप आणि वैशालीच्या आयुष्यात एक थकवा घालवणारा क्षण आला. 24 नोव्हेंबर 1998 रोजी या दाम्पत्याच्या पोटी एक गोंडस बाळ जन्माला आलं. त्याचं नाव अभिलाष. त्यांनी जे दिवस गरिबीत काढले होते त्यांना ते अभिलाषला कधीच द्यायचे नव्हते. त्यांनी आई वडील म्हणून आपली सर्व कर्तव्य पार पाडली. अभिलाषच्या जन्मानंतर त्यांची जबाबदारी वाढली असं समजून त्यांनी अजून मेहनत करायला सुरुवात केली आणि त्यांचा संबंध आला तो नरेंद्र पाटील आणि स्टार हेल्थ मेडिक्लेम कंपनीशी. ते नेहमी सांगतात, LICने रोजीरोटी दिली, फोटोग्राफीने नाव दिलं आणि स्टार हेल्थ कंपनीने त्यांना जग दाखवलं. ते दुबई ट्रिपच्या माध्यमातून त्यांनी स्वतःला सिद्ध करून दिलं. दुबई ट्रिप जशी डिक्लेअर झाली तर त्या सुरुवातीला त्यांनी डिक्लेअर केली मला हे दुबईला जायचं आहे. जसं जायचं ह्या उद्देशाने नाही, तर त्यांनी काय केलं, त्या दुबईला जाण्यासाठी जी लगेज बॅग असते ती बॅगसुद्धा त्यांनी परचेस केली आणि त्याचे फोटो आमच्या ग्रुपमध्ये दाखवले आणि काही दिवसांनी ती दुबई ट्रिप त्यांनी अचीव केली. सांगायचं तात्पर्य आहे की एखादी गोष्ट आपण ठरवली तर 100% आपण अचीव करू शकतो. तर त्याचप्रमाणे त्यांनी सिंगापूर, थायलंड, कुकेत अशा बऱ्याच ट्रिप त्यांनी अचीव केल्या. आज चांगल्या प्रकारे पोर्टफोलिओ त्यांनी जमा केलेला आहे. फर्स्ट जनरेशन त्यांनी स्वतः राबल्यामुळे सेकंड जनरेशन ते इजी प्रकारे तयार पोर्टफोलिओ तयार करून दिलेला आहे. आज नाही म्हटलं तरी त्यांच्याकडे जवळजवळ 1000 ते 1500 फॅमिली स्टार हेल्थमध्ये त्यांच्या बरोबर काम करतात आणि सगळ्यांना ते क्लेम सर्व्हिस असू दे, रिहॅबिलिटेशन असो, सगळ्या प्रकारचे चांगल्या प्रकारचे सर्व्हिस देतात. या सर्व क्षेत्रात यशाच्या शिखरावर चढत असताना आपल्या आई वडिलांच्या निधनानंतर त्यांना अमूल्य असे मार्गदर्शन आणि प्रेम मिळाले
ते आई आणि आबांचे, अर्थात वैशालीच्या घरच्यांचे. आजचा हा जीवन प्रवास त्यांच्याशिवाय अपूर्णच. शेट्टे आणि कोरगावकर कुटुंबियांची त्यांना त्यांच्या आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर योग्य ती साथ मिळाली. वीरू, पप्पू, राजू यांनाही त्यांच्याबद्दल प्रेम आणि तितकाच आदर आहे. मोठ्या मामीच्या हातचं चिकन असो, विदूला करते ती खातिरदारी आणि शर्वरीच्या हातची सोलकढी यावर ते सहज बोलतात. कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळत असताना त्यांनी आपलं एक स्वप्न पूर्ण केलं. ते स्वप्न म्हणजे त्यांनी गावी बांधलेलं एक स्वतःचं घर. हे घर बांधत असताना त्यांच्या पाठीमागे त्यांच्या आईवडिलांची पुण्याई तर होतीच, त्यांच्या मामीचे आशीर्वाद होते, त्यांच्या भावंडांची साथ होती, अशोकदादांचं मार्गदर्शन होतं आणि एक अमूल्य साथ मिळाली ती त्यांचा मित्र जयकांची. तुम्ही प्रदीप पवारांच्या किती जवळचे आहात हे जर तुम्हाला तपासून पाहायचे असेल तर त्यांनी तुम्हाला एकदा तरी त्यांच्या गावच्या घरी बोलवलं आहे का हे आठवा, आणि जर त्यांनी तुम्हाला बोलवलं असेल तर तुम्ही त्यांच्या खरंच जवळचे आहात असं समजा. जर तुम्हाला त्यांच्या प्रेमाचा अनुभव घ्यायचा असेल आणि ते अतिथींचं स्वागत कसं करतात हे जर पाहायचं असेल तर एकदा तरी त्यांच्या गावच्या घरी जा. हा झाला त्यांच्या स्वभावाचा भाग, परंतु त्यांच्या मनात सामाजिक भावना देखील तितकीच आहे, त्यामुळे ते सामाजिक कार्यात देखील तितकेच अग्रेसर आहेत. सुविचार सेवा मंडळ, उत्कर्ष सेवा मंडळ, साई आधार समाजसेवा ट्रस्ट, संस्कृती प्रतिष्ठान अशा अनेक मंडळांचे ते प्रमुख सल्लागार आहेत. लायन्स क्लब ऑफ कांजूरमार्गचे अध्यक्ष असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली जवळपास 200 ते 250 लोकांचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन त्यांनी मोफत करून दिलं आहे. ह्या लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक जाणीवेचं भान ठेवून तो ज्या शाळेत शिकला त्या शाळेचं ऋण फेडण्यासाठी म्हणा किंवा ती सामाजिक जाणीव जपण्यासाठी म्हणा, त्या शाळेतील मुलं पंचक्रोशीतून येतात, पायी चालत येतात, त्यांचे त्रास थोडा कमी व्हावा म्हणून आपल्या लायन्स क्लबच्या माध्यमातून त्यांनी 100 सायकलीचं मोफत वाटप त्या मुलांना केलं आहे. आणि हा जो उपक्रम त्यांनी केला त्याबद्दल त्यांचं पंचक्रोशीतून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. त्याने हे जाणीव ठेवली, त्याच्याबद्दल त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच. आजचा हा जीवनपट पाहत असताना आपल्याला एक तर समजलं असेल की या माणसाने जीवनात फक्त संघर्ष केलेला नाहीये, तर माणसं कशी जोडायची, नाती कशी जपायची आणि आनंद कसा वाटायचा हे शिकवलंय. आज त्यांच्या 60व्या वाढदिवसादिवशी एकच म्हणावं असं वाटतं, माणूस फक्त आणि फक्त पैशांनीच मोठा होत नाही, तर त्याच्या अवतीभोवती जमलेल्या माणसांनीही तो होतो. बाबा, तुम्हाला या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा.